तर हे जे सनसॉफ्ट आहे ना आपलं, याच्यामध्ये 7 लेअर आहे आणि याच्यामध्ये सगळं लिहिलेलं आहे बरं का. हे फक्त वाचायचंय आपल्याला, काय वाचायचंय पण आणि पाठ करून ठेवायचंय. याच्यामध्ये अँटीबॅक्टेरियल आहे, म्हणजे बॅक्टेरिया वाढवू नये म्हणून त्याच्यामध्ये निर्जंतुकीकरण केलं जातं, म्हणजे बॅक्टेरिया वाढवू देत नाही, हे घटक युज केलेले त्याच्यामध्ये. पुन्हा याच्यामध्ये 7 लेअर्स आहे. किती लेअर आहे इथे दिल्यात बघा, 7 लेअर आहे. याच्यामध्ये ही ऍनियनची बसवलेली आहे सनसॉफ्ट मध्ये. ओके, त्याच्यानंतर पाहायला गेलं तर याच्यामध्ये फायर टेक्नॉलॉजी. फायर टेक्नॉलॉजी म्हणजे काय की आपलं जो रक्ताभिसरण संस्था असते ना, रक्त पुरवठा करण्याची जो हे आहे ना, तर ते चांगलं ठेवतं ह्या फायर टेक्नॉलॉजीमुळे. ओके, त्याच्यानंतर पाहायला गेलं तर ग्राफिक म्हणजे ग्रास जे आहे ना, रक्त शोषून घेण्याची क्षमता मध्ये. त्याच्यानंतर कॉटन यूज केलेलं आहे पूर्णपणे, त्याच्यामुळे ते सॉफ्ट राहतं, आपल्या स्किनला ते डॅमेज करत नाही. नाहीतर मग इचिंग वगैरे, रॅशेस होणं असेल, खाज येणं असेल, मग ह्या प्रॉब्लेम काय होतात, मग गर्भाशयाचे कॅन्सर, महिन्याचे खूप सारे प्रॉब्लेम वाढतात ते लक्षामध्ये. कारण ह्या 4 दिवसाचे जे पिरियड्स आहेत ना, याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे बायकांनी, पण देत नाही. मार्केटमध्ये आपण जे प्लास्टिक युज केलेलं असतं. काय युज केलेलं असतं? प्लास्टिक युज केलेलं असतं, येते लक्षामध्ये. मग ह्याच्यामध्ये आता मी हे तर दाखवलं तुम्हाला, आणि पुन्हा याच्यामध्ये जेली युज केलेली असते, त्याच्यामुळे ती ऑब्झर्व पण करून छान आणि एकदम सॉफ्ट ठेवतं. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे हे जे सनसॉफ्ट सॅनिटरी नॅपकिन आहे ना मार्केट मधलं, हे डिझॉल्व्ह व्हायला वेळ लागतो. काही जनावरांच्या तोंडामध्ये पण ते जातं, येते लक्षामध्ये. तर हे डिझॉल्व्ह होत नाही व्यवस्थित, पण हे आपलं कॉटन असल्यामुळे ते डिझॉल्व्ह होतं, विड्रॉल होतं फास्ट मध्ये, येते लक्षामध्ये. तो पण बेनिफिट आहे. तर ते आता तुम्हाला याचा डेमो करून दाखवणार आहे. हे आहे आपलं सनसॉफ्ट सॅनिटरी नॅपकिन आपल्या कंपनीचं, तुम्ही बघू शकता. आता ह्याच्यामध्ये ही ऍनियनची बसवलेली, काय येते लक्षामध्ये. आता हे दिसतंय का मी असं खाली ठेवलेलं? हो, दिसतंय ना. आता मी तुम्हाला हे दाखवते मार्केट मधलं. ओके, हे ठेवलं मी इथं. ओके, दिसतंय पूर्णपणे. पाठीमागे घ्या थोडा. हा, दिसलं ना. ओके, आता दोघांमधलं काय डिफरंट मी तुम्हाला दाखवणार आहे बघा. आता हे झाकण आहे आपलं आकाई सोनाच्या ह्याच्यावरचं, हे 15 ml चं झाकण आहे. काय कितीचं? त्याने आपण मोजून पाणी घ्यायचं, त्यांना दाखवायचं. तसं तुम्ही ते काल इंजेक्शन दाखवलेलं ते पण घेतलं तरी चालेल, किंवा ह्याने पण तुम्ही काउंट करू शकता. 15 ml चे. तर आता आपण याच्यामध्ये बघूया, 15 ml याच्यामध्ये टाकूया आपण मार्केट मधलं सॅनिटरी नॅपकिन. ओके, पंधरा आणि हे 15, 15 दुने किती? 30 ml झालं. आणि याच्यामध्ये अजून 15 त्रिक 45, किती ml झालं? 45 ml. अजून 1 ml टाकू आपण, 60 ml टाकूया याच्यात. ओके, 60 ml पाणी टाकलं का? हो. ओके, आता ह्याच्यात पण आपण पाणी टाकणार आहोत बघा. आणि व्यवस्थित ओतताना व्यवस्थित ओतायचं, म्हणजे ते एक बाजूला जात नाही, व्यवस्थित मध्यभागी व्यवस्थित सेंटरला ओतायचं. एक झालं, हे 2 झाकण झाले. ओके, 2 म्हणजे 30 ml झालं. तीन झाले, 15 त्रिक 45 झाले. ओके, 4 झाले, 15 चौक 60 ml झाले का दोघांमध्ये पण? 4 झाकण झाले, 15 चौक 60. पण मी याच्यामध्ये अजून 2 झाकण ऍड करणार आहे. किती करणार आहे ऍड? एक्स्ट्राचे, म्हणजे 30 ml मी एक्स्ट्रा ऍड करणार आहे. किती? 30 ml. आणि 15 चौक 60 आणि परत 30 ml ऍड केलंय, बरोबर. म्हणजे किती? 90 ml झाले. आपल्या सॅनिटरी नॅपकिन मध्ये किती ml टाकले मी पाणी याच्यामध्ये? 90 ml. बरोबर. आणि ह्याच्यामध्ये मी टाकले 60 ml, बरोबर. आणि आता आपण बघूया, हा टिश्यू मी टाकते याच्यावरती, दाखव इकडे. टिश्यूनी पण तुम्ही दाखवू शकता, किंवा हाताने पण तुम्ही टच करून दाखवू शकता. आता हात बघा, माझा हा हात ओला झालाय, काय
आणि हा आपला हम्म. माझा ड्रायच राहिलाय. पण मी तर टिश्यूने तुम्हाला दाखवते. हा टिश्यू याच्यावर ठेवते आणि याच्यावर ठेवते, काय दोघांवरती पण चालेल. कलरफुल आहे त्याच्यामुळे हे असं दिसतंय. झालंय का हे किंवा तुम्हाला असं दाखवते मी, थांबा. हा टिश्यू थोडासा कलरफुल असल्यामुळे तुम्हाला दाखवते मी याच्यात. काय पाणी गळतंय का? मी अजून प्रेस पण नाही केला बघा. प्रेस केल्यावर हॅलो दिसतंय का? 60 ml पाणी टाकलेलं झालं का? हो हो. आणि आता आपलं बघूया आपण काय आपलं सॅनिटाईज नॅपकिन निघतंय का? 90 ml टाकलं. नाही. जबरदस्त जबरदस्त मॅडम जबरदस्त. 90 ml पाणी टाकले आणि याच्यामध्ये पाहायला गेलं तर तुम्ही जर बघितलं ना, याच्यामध्ये जी जेली यूज केलेली असते ना, तर ती तुम्ही बघा. त्याच्यामुळे ती ऑब्झर्वेशन क्षमता जास्त असते. ही जेली यूज केलेली असते. ही जेली जी आहे ना, हे हा. त्याच्यामुळे ती ऑब्झर्व करण्याची क्षमता जास्त आहे आणि ते किती फुगतं एकदम. त्याच्यातून लिकेज होत नाहीये आणि ह्याच्यातून लीक होणार आणि त्याच्यामुळे चिडचिड होते महिलांची. त्याच्यानंतर पाहिलं तर मग दुर्गंधी येते, स्मेल वगैरे येतो आणि रॅशेस वगैरे पडतात, खाज येते. खूप साऱ्या गोष्टींना सामोरे जावं लागतं महिलांना. मग काय वाटतंय, आपलं सनसॉफ्ट सॅनिटरी नॅपकिन वापरलं पाहिजे का नाही वापरलं पाहिजे? आणि प्रत्येक व्यक्तीने, प्रत्येक जेंट्सनी त्याच्या मुलीसाठी, बहिणीसाठी, आईसाठी, बायकोसाठी सगळ्यांनी गिफ्ट केलं पाहिजे. आणि मला असं वाटतं प्रत्येक महिलेने आपल्या स्वतःच्या हेल्थची काळजी घेतली पाहिजे. काय वाटते तुम्हाला? हॅलो Yes.